नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपलेली आहे. विशेष पीएमएलए कोर्टामध्ये देशमुखांना हजर केलं गेलं. कोर्टामध्ये जाण्याआधी अनिल देशमुख यांची तपासणी देखील करण्यात आली. आतापर्यंत अनिल देशमुख ईडीच्या कोठडीमध्ये होते आणि आता त्यांची ईडी कोठडी संपलेली आहे आज. आता विशेष पीएमएलए कोर्टामध्ये अनिल देशमुख यांना हजर करण्यात आलं. त्याआधी देशमुखांची तपासणी करण्यात आली. मेडिकल चेकअप त्यांचं वारंवार केलं जात आहे. इतर काही व्याधी आणि वय या सगळ्या अनुषंगानं मेडिकल तपासणी ही केली जाते आणि कोर्टात जाण्याआधी किंवा कोर्टात सादर करण्यापूर्वी मेडिकल चेकअप पुन्हा एकदा अनिल देशमुखांचं करण्यात आलं. त्यांची ईडी कोठडी आज संपली आहे. आणि आता थेट जाऊयात नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत. हम तो कहते हैं कि क्लीन अप ड्राइव शुरू हो जाए तो जो भी मस्जिद, मंदिर, दरगाह की जमीनें हड़प करने का काम इस महाराष्ट्र में किया है, भारतीय जनता पार्टी के एक पूर्व मंत्री, उन्होंने सैकड़ों एकड़ जमीन मंदिर की हड़पी है. मैं तो चाहता हूं जो ईश्वर के नाम पे, अल्लाह के नाम पे जमीनें दी गई और महाराष्ट्र में लोगों ने लूटा है, वो सभी लोगों को जेल में डाला जाए. हमने तो कार्रवाई शुरू की है, लेकिन ईडी भी उसमें मुझे सहयोग करेगी. मैं उसको पूरी तरह से अपेक्षा करता हूं. लेकिन मंदिर की जमीन पूर्व मंत्री ने कैसे हड़पा, कैसे सैकड़ों करोड़ रुपया खाया, उसका भी भंडा फोड़ करेंगे. और हमें लगता है कि जो अधिकारी ये समझ रहा है कि आकाओं के कहने से नवाब मलिक डर जाएगा, नवाब मलिक किसी से डरने वाला नहीं. चोरों ने है ललकारा, मिलेगा जवाब करारा. हम स्पष्ट रूप से कहते हैं कि इस तरह की गीदड़ भपकी से नवाब मलिक डरने वाला नहीं. ये लड़ाई चोरों के खिलाफ हमने छेड़ी है और अंत तक इस लड़ाई को लेके जाएंगे. दूसरा एक विषय बहुत गंभीर इस देश में है कि एक महिला को, जो फिल्म अभिनेत्री है, केंद्र की सरकार ने उसे पद्मश्री देने का काम किया है. जिस तरह से बयान दिया गया कि 1947 15 अगस्त के दिन आज़ादी भीख में मिली और सही आज़ादी 2014 में देश को मिली है, हम कठोर शब्दों में इस बयान की निंदा करते हैं. 1857 से लेकर 1947 तक इस देश में लोगों ने अपने प्राणों की आहुति दी कि गोरों को इस देश से भगाया जाए. जो लोग गोरों के समर्थन में खड़े थे, अंग्रेजों के समर्थन करने वाले लोग, उनके जरिए पद्मश्री देने वाले लोगों को जिस तरह से ये कहलाने के लिए आगे किया जा रहा है कि आज़ादी 2014 में मिली, 1947 की आज़ादी भीख में मिली थी, हमें लगता है उन्होंने लाखों स्वतंत्रता सेनानियों का अपमान किया है. वो लोग जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी, उनको अपमानित करने का काम किया. गांधी जी से लेकर सभी स्वतंत्र सेनानी जिन्होंने एक लंबे अरसे तक ये लड़ाई लड़ी थी, उनको अपमानित करने का काम किया है. हमें लगता है कि मोहतरमा मनाला क्रीम लेकर ज़्यादा बोल रही हैं. मनाला क्रीम का डोज ज़्यादा हो गया, इस तरह की उलझुल बातें कर रही है. हम मांग करते हैं कि केंद्र की सरकार तात्काल रूप से उस कंगना राणावत का पद्मश्री वापस ले और देश के स्वतंत्रता सेनानियों का अपमान करने के लिए मुकदमा दर्ज करके तात्काल रूप से गिरफ्तार करें. काल दुपारपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी केलेली आहे.
नवाब मलिकच्या अडचणीत वाढ होणार आहे, नवाब मलिक कुठेतरी गोत्यात येणार आहे, या प्रकारे बातम्या पेरण्यात आली. मी ईडीच्या लोकांना सांगतोय, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खुश करण्यासाठी या प्रकारे बातमी पेरू नका. प्रेस कॉन्फरन्स घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे सत्य काही बातमी आहे ते तुम्ही पुढे आणा. ज्या प्रकरणामध्ये ईडीनी काल पुण्यामध्ये छापेमारी केली, एंडोमेंट ताबूत ट्रस्ट मुळशी जिल्हा पुणे, MIDCनी भूसंपादन करून जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांच्याकडे पैसे वर्ग केले होते. बोगस कागदपत्राच्या आधारावर पैसे काढण्यात आले. बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर बोर्डाच्या मार्फत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे तक्रार दाखल करण्यात आली, FIR करण्यात आली. उशीर होत असताना मी स्वतः अमिताभ गुप्ता यांना फोन करून ते FIR दाखल करून घेतलं आणि त्याच्यात 5 लोकांना अटक करण्यात आली होती. काही ॲक्टिव्हिस्टनी इन्कम टॅक्सला पण त्याला हे पैसे कुठेतरी वर्ग झाले त्याची तक्रार केली होती. काल जी कारवाई झालेली आहे आम्ही त्याचं स्वागत करतोय. जे क्लीनर ड्राईव्ह मी या वक्फ बोर्डामध्ये सुरू केलेलं आहे, जवळपास 7 FIR दाखल करण्यात आलेले आहेत. आष्टी बीड येथे झालेल्या गैरव्यवहारामध्ये एका डेप्युटी कलेक्टरवर कारवाई झालेली आहे आणि या वक्फ बोर्डामध्ये जे काही गैरप्रकार होता आधी झालेला त्या सगळ्यांवर कारवाईची सुरुवात आमच्या विभागाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. निश्चित रूपाने हे कार्य थांबणार नाही. त्या उलट हे मस्जिदीचे इनाम आहे, दर्गेची इनाम आहे. त्याच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा मंदिरांना पण दान देण्याचं काम दानशूरांनी राजे महाराजांनी केला होता. मागच्या सरकारनी च्या एका मंत्र्यांनी मंदिरच्या जमिनीचा मोठा घोटाळा केलेला आहे. निश्चित रूपाने भविष्यात ती घोटाळा मी काढणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मस्जिद असेल, मंदिर असेल, दर्गे असतील, धार्मिक संस्थान असतील, त्या जमिनीचे जे काही घोटाळे निश्चित रूपाने भविष्यात मी काढणार आहे आणि महाराष्ट्र हे स्वच्छ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. दुसरा एक गंभीर विषय या देशामध्ये सुरू झालेला आहे. कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलत आहे की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती. खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे. 1857 पासून या देशामध्ये स्वतंत्रता आंदोलन सुरू झाल्यानंतर लाखो स्वतंत्र सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी सारख्या लोकांनी एक मोठा लढा या देशामध्ये निर्माण केला. शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र भारत करण्याच्या घोषणा केल्या आणि 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहतात. आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी स्वतंत्र सेनान्यांचा अपमान केलेला आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि जे पद्मश्री त्यांना देण्यात आलेलं आहे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावा, ही आम्ही मागणी करतोय. तुम्ही म्हणाले की भाजपच्या एका मंत्र्यांनी शेकडो एकर जमिनीचा घोटाळा केलेला आहे. कोण हे मंत्री त्याविषयी सांगू शकता? नाही, असं आहे, मंदिरच्या जमिनी ज्या मंत्र्यांनी लाटला किंवा लाटण्यामध्ये जे काही
घोटाळे केलेले भविष्यात ते घोटाळा मी काढणार आहे. नवाबाई, एसटीचं जे आंदोलन सुरू आहे ते मोडून काढण्याचा डाव असल्याचा आरोप तुमच्यावर होतो सरकारवर, त्याकडे कसं बघताय? असं आहे की एकंदरीत जे एसटी कामगारांचा जो आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ट्रीट करा. निश्चित रूपाने या प्रकारे वेगळे वेगळे निगम असतील, कॉर्पोरेशन असतील, ते त्याचे कर्मचारी असतात, शासकीय कर्मचारी होऊ शकत नाही. आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा विरोधकांवरतीच टीका केली आहे. मात्र मुद्दा वेगळा आहे, तो म्हणजे धार्मिक स्थळाच्या ज्या काही जागा हडपल्या गेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी असं नवाब मलिक म्हणालेले आहेत. आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधील रिकव्हरी रूममध्ये आता आणण्यात आलंय. आज सकाळीच त्यांच्यावरती शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आणि नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं गेलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित आहेत. आज सकाळी 7:30 वाजता त्यांच्यावरती शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. 8:45च्या सुमारास संपली देखील. मुख्यमंत्र्यांना आता रिकव्हरी रूममध्ये आणण्यात आलेलं आहे. आणखी 2 ते 3 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये आणखी आराम करावा लागणार आहे. त्यांच्यासोबत सध्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे हॉस्पिटलमध्ये आहेत उपस्थित. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या आणि पाठीच्या दुखण्यासंदर्भात एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार होती, जी आज सकाळी 7:30 वाजता करण्यास सुरुवात झाली आणि साधारण 8:45च्या सुमारास ही शस्त्रक्रिया संपली देखील आणि ती यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे वेळोवेळी आपल्यापर्यंत हे सगळे अपडेट पोहोचवत आहेत. आता उदय, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुढचे काय अपडेट्स मिळत आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी काही वेळ ऑब्झर्वेशन खाली त्यांना ठेवलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना रिकव्हरी रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या रिकव्हरी रूममध्ये त्याच्यासोबत तेजस ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील तिथे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत अत्यंत चांगली आहे आणि ती लवकरच सुधारेल असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता डॉक्टर पुढील जे उपचार आहेत ते करणार आहेत, कारण ऑपरेशन झाल्यानंतर, भूल उतरल्यानंतर पुढील आणखी काही वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिथे राहावं लागणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जे हा त्रास नेमका काय होता आणि त्यावरती ही छोटीशी शस्त्रक्रिया जी म्हटली जात होती ती मात्र महत्वाची होती आणि त्यानंतर आता प्रकृतीत सुधारणा होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. काय डॉक्टरांचं म्हणणं होतं? गेले जवळपास 2 ते 2.5 आठवडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्यानं पाठीचा आणि मानदुखीचा त्रास होत होता. खांदा देखील त्यांचा काही प्रमाणात दुखत होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र काही प्रमाणात त्यांनी घरगुती उपचार जे आहेत आयुर्वेदिक ते त्यांनी सुरू केले होते. त्यांनी त्यानंतर काहीसा दुखणं जे आहे अधिक बळावलं, ते अधिक बळावू नये या दृष्टिकोनातून वरिष्ठ डॉक्टरांनी सल्ला दिला होता. ज्येष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांची टीम आहे, त्यांनी या संदर्भात सल्ला दिला की एक लहानसं ऑपरेशन केलं तर हा त्रास जो आहे भविष्यामध्ये उद्भवणार नाही. त्यामुळे वेळेवरती ऑपरेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती काल विविध वैद्यकीय चाचण्या ज्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. काल संध्याकाळी त्यांचे रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स आल्यानंतर त्याचं पुन्हा अनालिसिस करण्यात आलं आणि या संदर्भात वरिष्ठ डॉक्टरांनी देखील स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आलं. हे ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे आणि यशस्वी झाल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रिकव्हरी रूममध्ये आणण्यात आलेलं आहे. जी उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपण अपडेट घेत राहूच. सध्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री ॲडमिट आहेत. त्यांच्यावरती आज सकाळीच एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली, जी यशस्वी झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय. आता ते सध्या रिकव्हरी रूममध्ये आहेत. 2 ते 3 दिवस आणखी ते तिथे आराम करतील आणि मग त्यांना डिस्चार्ज कधी मिळतो हे देखील आपण पाहूयातच. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि थेट जाऊयात. सदाभाऊ खोत पत्रकारांशी बोलतायत. दुसऱ्या बाजूला सरकार जे म्हणत आहे की विलिनीकरण करणं शक्य नाही, त्याच्यावर समिती नेमलेली आहे. दुसऱ्या बाजूला सदाभाऊवर आमची चर्चेला आल्यावर चर्चा झालेली होती. माझ्या बरोबर कर्मचारी होते. मी परिवहन मंत्र्यांच्या वर स्वतंत्र बैठक त्या ठिकाणी केलेली नव्हती. जी आमची बैठक झाली ते माझ्या बरोबर जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांच्या समोरच
बैठक झाली आणि त्यांच्या समोरच मी परिवहन मंत्र्यांच्या बरोबर बोललो. परिवहन मंत्री दिशाभूल करत आहेत, खोटं बोलत आहेत, त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करत आहे. आता मी काही आखेडेवारी सरकारला असं वाटत आहे की चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती आंदोलनकर्ते किंवा नेते किंवा सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे कर्मचाऱ्यांना देत आहेत. परंतु एसटी महामंडळ तोट्यात का गेलं? एसटी महामंडळ फायद्यात कसं येईल? एसटी महामंडळ मधल्या कर्मचाऱ्याला शासनातल्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन कसा देता येईल, याचा सगळा तपशील सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून सांगत आहोत. कारण सरकारचा इगो दुखावतोय. सरकारला आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तेवढा टेटसचे लोक वाटत नाही. आणि म्हणून परिवहन मंत्र्यांनी कामगारांना म्हटलं की मी तुमच्याशी चर्चा करू शकत नाही, तुमचा तो चर्चा करण्याचा दर्जा नाही आहे, तेवढ्या उंचीचे लोक तुम्ही नाही आहे, फक्त सदाभाऊ आलाय म्हणून मी तुमच्याशी चर्चा करतो. म्हणजे ज्या कामगाराच्या जीवावरती घामावरती ही एसटी उभा आहे त्या कामगाराला जर एखादा माणूस कमी लेखत असेल तर मला वाटतं परिवहन मंत्री म्हणून राहण्याचा तुम्हानी सुद्धा त्या पदावर अधिकार नाही आहे. तर आझाद मैदानात जिथे सदाभाऊ खोत हे गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांसोबत आहेत, ते आता तिथे संबोधित करतायत उपस्थितांना आणि एक प्रकारे सरकारला इशारा त्यांनी दिलाय. मागण्या मान्य झाल्याशिवाय काही हे संपकरी थांबणार नाहीत ते. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. सगळे अपडेट आपण घेत राहूच.